ही दोन सखीची पॅड आहेत. हे 30 सेंटीमीटर लांब आहे, हे 24 सेंटीमीटर लांब आहे. हे बाहेरचं जे विकलं जातं दुकानांमध्ये ते पॅड आहे. हे पण 24 सेंटीमीटर, दोन्हीचं स्टँडर्ड साईज आहे आणि हे एक्स्ट्रा लार्ज आहे. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे? तर ह्याच्यामध्ये जरी आपण फाडून बघितलं तर पांढरं मऊ असा कापसासारखा पदार्थ दिसतो आणि तसाच ह्याच्यामध्ये सुद्धा फाडून बघितलं तर कापसासारखाच मऊ पदार्थ दिसतो. पण हे जे आहे ते हायली ॲब्झॉर्बंट पॉलिमर आहे. याच्यावरती आहे हे कापड पण प्लॅस्टिकचं आहे, खाली आहे तोही प्लॅस्टिकचा कागद आहे. म्हणजे हे 100% प्लॅस्टिकचं आहे. त्याच्यानंतर आमचं जे आहे सखीचं, याच्यामध्ये केळीच्या झाडाच्या बुंध्यामध्ये जे फायबर्स असतात किंवा पाण वनस्पती, बांबू अशा वनस्पतींमधले फायबर वापरलेले आहेत आणि हा सगळा बायोडिग्रेडेबल पदार्थ आहे. याच्यामध्ये प्लॅस्टिक कुठेही नाही आहे. हे सर्व बायोडिग्रेडेबल आहे आणि याच्यावर केमिकल नाही आहे. याच्यावर केमिकल फवारलेलं आहे कारण तो लिक्विड बाहेर पडू नये एवढ्यासाठी त्याच्यावर केमिकल फवारावं लागतं. हे जे आहेत हे भारताबाहेर एवढे वर्ष बनत होते आणि त्यांची वाहतूक करून ती भारतात आणायची, आपल्या पॅकिंगमध्ये घालायची. म्हणजे पॅकिंगचा खर्च, वाहतुकीचा खर्च, टी व्हीवरती मोठ्या मोठ्या जाहिराती द्यायच्या, पेपरातनं जाहिराती द्यायच्या, जाहिरातींचे खर्च आणि मधल्या माणसांना कमिशन, दुकानदारांना कमिशन, एवढं सगळं देऊन परवडणाऱ्या किमतीमध्ये महिलांना ते द्यायचं. 45 रुपयाला 6. म्हणजे मूळ वस्तूची किंमत किती कमी असेल आणि ह्याची मूळ वस्तूची किंमतच जास्त आहे. तर त्यामुळे म्हणजे सगळ्यांनाच पैसे द्यावे लागतात ना. जे कोणी वनस्पतींचे धागे बनवतात तिथपासून ते ब्लीच करणं, स्वच्छ करणं, हे पॅड बनवणं असं. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला हे जाहिराती करणं वगैरे हे परवडणं शक्यच नाही आहे. नाहीतर मग ॲफोर्डेबल किमतीमध्ये येणार नाही. याच मटेरियलची बाजारामध्ये 300, 400, 500 रुपयाला जी मिळतात ना, गुगलवरती त्यांच्याही जाहिराती आहेत. तर ती आमच्याचसारख्या एकाच क्वालिटीच्या आहेत, पण त्यांनी जाहिराती केल्या आहेत त्यामुळे त्यांची किंमत वाढली आहे. आम्ही करू शकत नाही कारण आम्ही समाजातल्या तळागाळातल्या सामान्य मुलीला, गरीब मुलीला हे मिळावं एवढ्यासाठी प्रयत्न करतो आहे. आता मी हे दोन्ही जाळते आहे.